झी 24 तास एक पाऊल पुढे। डीएमकेचा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय। डीएमकेच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे सोपवले। श्रीलंकेचा प्रश्न हे या राजीनाम्याचं निमित्त आहे। मागच्या काही वर्षांपासून धुसफुसत असलेल्या द्रमुकमधील असंतोषाच्या वाफेला या प्रकरणामुळे बाहेर पडण्याचं निमित्त मिळालंय इतकंच। गेल्या 9 वर्षापासून अनेकदा ताणले गेलेले यूपीए आणि द्रमुक यांचे संबंध अखेर संपुष्टात आलेत। द्रमुक अध्यक्ष करुणानिधी यांची मनधरणी करण्यासाठी कालपर्यंत चेन्नईची वारी करणाऱ्या पी चिदंबरम यांनीच बुधवारी ही घोषणा केली। काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत युती तोडण्याचं खापर द्रमुकवर फोडलं। तसंच यूपीए सरकार स्थिर असल्याचा दावाही केला। गवर्नमेंट पूरी तरह स्थिर है और हर प्रकार से स्थिर है। कोई परेशानी का प्रश्न नहीं है और जिस प्रकार हमारा कार्य चल रहा था ये कार्य चलता रहेगा। द्रमुक यूपीए वेगळे होण्याच्या या पटकथेला 2G घोटाळ्यापासून सुरुवात झाली। ए राजांसारखा विश्वासू सहकारी आणि कनिमोळी या करुणानिधींच्या कन्येला या प्रकरणामुळे तिहार जेलमध्ये जावं लागलं। राज्यात सत्ता नसल्यानं पक्ष कार्यकर्त्यांना उद्योगाला लावावं असं साधन नाही। सर्व बाजूनी अडचणीत सापडलेल्या करुणानिधींना पक्षाला नवी उभारणी देण्यासाठी श्रीलंकेतल्या तामिळांचा मुद्दा आयताच मिळाला। त्यामुळे श्रीलंकेच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रातील ठरावाचा मुहूर्त साधत द्रमुकनं केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे। People were trying to, who is going to be ditch whom first? That was the issue. Finally, the first call come from, now it has come from DMK. द्रमुकनं आपल्या 18 खासदारांच्या जोरावर केंद्र सरकारला परराष्ट्र धोरणात बदल करणं भाग पाडलंय। प्रादेशिक पक्षांचे हितसंबंध जपण्यासाठी केंद्र सरकार झुकू शकतं हा संदेश यामुळे देशभरात गेलाय। प्रादेशिक पक्षांची ही अरेरावी वाढली तर संघराज्य व्यवस्थेच्या चौकटीलाच आव्हान निर्माण होईल अशी शक्यता आहे। झी 24 ताससाठी नवी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।